आज जेवणामध्ये बनवले बटाट्याची पातळ भाजी आणि इकडं मी बनवते मटारचा ठेचा. तर याची रेसिपी मी यूट्यूबवरतीच पाहिली होती आणि म्हटलं चला तर आपण पण करून बघूया. आणि त्याच्यानंतर इकडं मी बनवते चपात्या. तर यावेळेस ना आमचं गव्हाचं पीठ अजिबात चांगलं दळून दिलं नाही, त्याच्यामुळे चपात्या काय एवढ्या चांगल्या होतच नव्हत्या. आणि गहू तर एवढा चांगला होता, पण पीठच व्यवस्थित दळून दिलं नाही, तर त्याच्यामुळे चपात्या एक पण चपाती फुगत नव्हती. तर काय करणार आता, पीठ संपेपर्यंत तर असंच चालणार. आणि माझ्या चपात्या करून झाल्या आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण केलं. आणि जो मी मसाला भाज्या बनवताना वापरते नॉनव्हेज भाजीसाठी किंवा मसाला वांगं, सिमला मिरची मसाला हे बनवण्यासाठी जी मी किंवा मसाल्याचं कारलं ह्याच्यासाठी जो मसाला वापरते, तर तो मसाला माझा संपला आहे. तर आज मला तो मसाला बनवायचा आहे. माझी आई आणि आजी अशा प्रकारचा मसाला बनवतात आणि हा मसाला 6 महिने वर्षभर आरामात टिकतो, त्याला काहीही होत नाही. तर हा मसाला बनवण्यासाठी इकडं मी 1 किलो धने घेतले आहेत आणि त्याच्यामध्ये घालण्यासाठी हा खडा मसाला घेतला आहे. तर त्यामध्ये लवंग, मिरे, कर्णफूल, तमालपत्र, दालचिनी आणि हळकुंड, तर असे सगळे हे मसाले घेतलेले आहेत. आता हे सगळे मसाले आणि हे धने एकत्र करायचे आहेत आणि त्यामध्ये हे चवीनुसार खडे मीठ पण घालायचं आहे आणि हे सगळं कांडप यंत्रावरून कांडून आणायचं आहे. तर हे सगळं पिशवीमध्ये कॅरी बॅगमध्ये पॅक करून मी रुद्रच्या पप्पांना दिलं आणि त्यांनी हे कांडप यंत्रामधून कांडून आणलेला आहे. तर इतका सुंदर हा मसाला तयार झालेला आहे, पूर्ण घरभर याचा वास सुटला आहे. तर खूपच छान हा मसाला होतो. आणि तुम्हाला जर या मसाल्याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून